पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निकालात खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने निर्विवादपणे वर्चस्व मिळालेलं आहे। खऱ्या अर्थाने पुणे महानगरपालिकेमध्ये पती आणि पत्नी एकत्रित महानगरपालिकेमध्ये जाणार आहेत। आपल्यासोबत सुरेंद्र पठारे आहेत। सर, काय सांगाल? आज खऱ्या अर्थाने पत्नीचा देखील विजय झालेला आहे, तुमचा देखील विजय झालेला आहे, काय भावना? खरं तर दोन्ही प्रभागातील जनतेचे खूप खूप आभार, भारतीय जनता पार्टीचे आभार, सर्व कार्यकर्त्यांचे, नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे आभार। ह्या सगळ्यांच्या सामूहिक कष्टामुळे हे यश शक्य झालं आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याची परतफेड म्हणून जनतेचं उत्तमरित्या काम केलं जाईल। ताई, खऱ्या अर्थाने आपला देखील निर्विवादपणे वर्चस्व मिळून विजय झालेला आहे, काय भावना? दादा म्हणले तसंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद। नवीन चेहरा असूनही जनतेने खूप विश्वास ठेवला, खूप उत्तम प्रतिसाद दिला। भारतीय जनता पक्षाचे धन्यवाद की त्यांनी उमेदवारी दिली आणि घरच्यांचे, कुटुंबियांचे, आमचे सासरे माननीय बापूसाहेब पठारे यांचे मनापासून धन्यवाद। आपणनी जे गेल्या वर्षात कामं केली आहेत किंवा अनेक वर्ष ते जे काम करत आहेत त्याच्यामुळे लोकांचा एक पठारे कुटुंबियांवर विश्वास आहे आणि तो विश्वास आम्हाला पदोपदी सगळीकडे या प्रचाराच्या दरम्यान जाणवला। त्यामुळे मनापासून सर्वांचे धन्यवाद। अनेक हात लागलेत ह्या यशासाठी, त्या प्रत्येक हाताला धन्यवाद। दादा, खऱ्या अर्थाने जे आपले वडील आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, पण विरोधकाकडून कुठेतरी आरोप झाला की त्यांनी छुपा पाठिंबा दिला, प्रचारात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात दिसले नाही, कसं बघता आज विजय? ते कुठेही आमच्या प्रचारात आले नाही। मी प्रत्येक वेळेस मला ज्या वेळेस विचारण्यात आलं की ते आमच्या कुठल्याही प्रचारात नव्हते, परंतु नॅचरली त्यांच्या कामाचा फायदा लोकांनी आम्हाला दिला असं रिझल्ट नंतर आम्हाला वाटतं। दादा, एकंदरीत जी प्रॉपर्टी आहे त्यावरून श्रीमंत उमेदवार ह्याच्यावरून जास्त टीका झाली। हे बघा, ही आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा असलेल्या तयार असलेल्या इमारतीचाच भाग आहे। माझ्या प्रॉपर्टी कुठे बाहेर देशात, बाहेर राज्यात, बाहेर शहरात नाही आहे, आमच्या गावामध्ये असलेल्या प्रॉपर्टीचाच हा सगळा उल्लेख आहे आणि हा डिक्लेअर केलेली प्रॉपर्टी आहे। त्याच्यामुळे ह्याच्यात काही गैर आहे किंवा नक्कीच ह्याच्यात काही गैर असेल तर यंत्रणा चौकशी करू शकतात। दादा, एकंदरीत उपमुख्यमंत्री अजितदादा यांची देखील सभा झाली। खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचा आपल्यासाठी विरोधक होता, मोठी दादांकडून देखील टीका करण्यात आली, कसं बघता आज विजय झाले? त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दादा आलते तर साहजिक आहे की ते काहीतरी टीका करतील, परंतु ठीक आहे, त्यांच्या पक्षाचे नेते म्हणून त्यांनी टीका केली, परंतु जनतेने त्या गोष्टी अमान्य केल्या आणि आम्हा लोकांना साथ दिली। दादा, खऱ्या अर्थाने आता आपल्या पत्नीचा देखील विजय झालेला आहे, भारतीय जनता पार्टीकडून काही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वाटते, जबाबदारी मिळाली कशी पार पाडाल, काय सांगा? पार्टी जी काही जबाबदारी देईल ती नक्कीच उत्तमरित्या पार पाडू। पक्ष मोठा आहे, निवडून येणाऱ्या संख्या देखील नगरसेवकांची मोठी आहे, जी कुठली जबाबदारी पक्षाकडून मिळेल ती उत्तमरित्या पार पाडू। नक्कीच हे सुरेंद्र पठारे होते। खऱ्या अर्थाने पती आणि पत्नी आता पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीकडून ते एकत्रित दिसणार आहे। खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने आज पुण्यामध्ये निर्विवाद वर्चस्व पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।